नमस्कार, मी पंजाब डक आणि आजपासून शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. कारण की राज्यातल्या खूप शेतकऱ्यांचे फोन येले की आभाळ आल्याने पाऊस येईल का. तर राज्यातल्या सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये पाऊस काय येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही. फक्त 9, 10 आणि 11 3 दिवस आणखी ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हे अंदाज लागतात येतात. हे ढगाळ वातावरण मराठवाड्यात देखील राहणार आहे, विदर्भात देखील राहणार आहे, पश्चिम महाराष्ट्रात देखील राहणार आहे, उत्तर महाराष्ट्रात देखील राहणार आहे, पश्चिम विदर्भात राहणार आहे, पूर्व विदर्भात राहणार आहे. फक्त 2-3 दिवस असा आभाळ येणार आहे म्हणून अंदाज लागतात. पण राज्यात मात्र आता असा नुकसान करणारा पाऊस सध्या तरी नाही म्हणून हे अंदाज लागतात. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये 9, 10, 11, 12 मध्ये सध्या तरी ज्यांना शेतकऱ्यांचं हरभरा काढणी चालू आहे तुम्ही काढणी सुरू करा. त्याच्यानंतर त्यांची तूर काढणी चालू काढा, गहू काढणी असेल तर काढून घ्या. कारण की राज्यात सध्या तरी पावसाचं वातावरण नाही म्हणून हा अंदाज लागतात येतात. आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगतो वातावरणामध्ये कसा बदल होणार आहे. म्हणजे समजा सकाळी सकाळी तुम्हाला सांगतो सकाळपासून ते रात्री नंतरपर्यंत म्हणजे असं ऊन वाढत जाणार म्हणजे ऊन वाढत जाणार आहे म्हणून हे अंदाज लागतात येतात. त्याच्यानंतर रात्री काय होईल 11 वाजेपर्यंत थोडी गरमी जाणार आहे म्हणून हे लागतात येतात. आणि रात्री मध्यरात्री 12 ते सकाळी 7 वाजेपर्यंत थंडी अशी जाणवणार म्हणजे स्वेटर घालावं लागेल अशी थंडी म्हणजे वाटर म्हणून हे लागतात येतात. राज्यात मात्र आता सर्व शेतकऱ्याला सांगतो की राज्यात आता ऊन दररोज वाढतच जाणार आहे. म्हणजे 36-37 अंशापर्यंत आता उन्हाचा पारा वाढत जाणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर आता हिवाळा संपत यायला आहे आणि उन्हाळ्याची चावल लागते म्हणून